5 लाख लाडक्या बहिणी अपात्र का ठरल्या आहेत याचं कारण समोर आलेलं आहे. सरकारनं यावर उत्तर दिलंय. तर राज्यातल्या परिवहन सेवेत सोयी सुविधा वाढवण्यात येणार आहेत. विमानतळांच्या धर्तीवर एसटी आगार पंचतारांकित होणार आहेत. तर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिलाय. यानंतर गृह मंत्रालयानं सुरक्षा एजन्सीजना अलर्ट राहण्याचे आदेश दिलेत. तर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान केलंय. अब इंडिया करेगा ग्रो मधून आर्थिक साक्षरतेला चालना मिळणार आहे. यासाठी उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. तर बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टनं चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झालाय. पदार्पणानंतरच्या दुसऱ्या सामन्यातनं यशस्वी जयस्वालला वगळण्यात आलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 10 फेब्रुवारी वार सोमवार. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात. 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र का ठरल्या आहेत यावर सरकारनं उत्तर दिल्याची. लाडकी बहीण योजनेतल्या 5 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी लाभार्थी होत्या, पण आता ही संख्या 2.41 कोटींवर आलेली आहे. 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांना दिलेली रक्कम परत घेतली जाणार नाहीये असं सरकारनं स्पष्ट केलंय. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी असं म्हटलंय की अपात्र महिलांच्या खात्यात एकूण 450 कोटी रुपये जमा झाले आहेत. राज्य सरकार हे पैसे परत घेणार नाहीये, मात्र भविष्यात अपात्र महिलांना याचा लाभ घेता येणार नाही. अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांपैकी 1.5 लाख महिला 65 वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या आहेत. तर 1.5 लाख महिलांकडे 4 चाकी वाहनं होती किंवा नमो शेतकरी योजनेच्या त्या लाभार्थी होत्या. संजय गांधी निराधार योजनेचा लाभही 2.3 लाख महिला घेत होत्या. त्यामुळे 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्यास, कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसल्यास आणि घरात 4 चाकी गाडी नसेल तरच लाडकी बहिणीसाठी महिला पात्र ठरू शकते. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना सक्षम करणे असा आहे. मंत्री तटकरे यांनी सांगितलं की सरकार भविष्यात पात्र लाभार्थ्यांची तपासणी काटेकोरपणे करेल. पात्र असलेल्यांनाच याचा लाभ घेता येईल. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे. विमानतळांच्या धर्तीवर एसटी आगार पंचतारांकित होणार आहेत याची. ठाण्यातल्या खोपट इथं राज्य परिवहन सेवेच्या आगारात पंचतारांकित सुविधा पुरवण्यात येत आहेत. खोपट आगाराचा हा पॅटर्न राज्यभरात राबवला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुरवण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये चालक वाहकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह तसंच गरम पाणी उपलब्ध असणार आहे. राज्यातल्या सर्व राज्य परिवहन सेवेचे आगार विमानतळांप्रमाणेच तयार केले जाणार आहेत. प्रत्येक आगारात कॅशलेस रुग्णालय आणि पंचतारांकित सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. खोपट बस स्थानकातल्या चालक वाहकांसाठी विश्रांतीगृहाचं उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालंय. खोपट एसटी आगाराच्या इमारतीची दुरावस्था त्यांनी एका कार्यक्रमावेळी पाहिली होती. त्यानंतर चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाचं नूतनीकरण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. इमारतीची डागडुजी केली, पण त्यात सुविधांचा अभाव असल्याचं लक्षात आलं होतं. तेव्हा त्यांनी तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एसटी आगाराचा कायापालट झालेला आहे. खोपट आगाराचा असाच पॅटर्न राज्यभरात राबवणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. लाल परी राज्याची जीवनवाहिनी आहे. एसटीचा पूर्ण चेहरा मोहरा बदलणार आहे. एसटीचे आगार विमानतळाप्रमाणे करू अशी घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. परिवहन सेवा ही पंचतारांकित होणार आहे. एसटी आगारात कॅशलेस रुग्णालय तयार करणार असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याची. गेल्या 1.5-2 वर्षांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये राजकीय भूकंप झालाय. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी पदाचा राजीनामा दिलाय. राजीनामा देण्याआधी त्यांनी भाजप खासदार संबित पात्रा, मणिपूर सरकारमधल्या मंत्री आणि आमदारांसह राज्यपालांची भेटही घेतली होती. त्याआधी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बिरेन सिंग यांची बैठक झाली. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर सुरक्षा एजन्सीजना हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
मणिपूरमध्ये भाजपच्या 19 आमदारांनी गेल्या वर्षी नाराजी व्यक्त केली होती. ऑक्टोबरमध्ये बिरेन सिंग यांना मुख्यमंत्री पदावरनं हटवावं अशी मागणी करत पंतप्रधानांना पत्र पाठवण्यात आलं होतं. मणिपूरमध्ये शांतता का नाही असं लोक विचारत असल्याचं यात म्हटलं होतं. राज्यात हिंसाचारावरनंच बिरेन सिंग यांच्या विरोधात मोठा रोष निर्माण झाला होता. नाराज आमदारांनी पंतप्रधानांना पत्र लिहिण्याआधी बिरेन सिंग यांनी पद सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. मी राजीनामा का देऊ? मी चोरी केली आहे का? माझ्यावर घोटाळ्याचा आरोप आहे का? असे प्रश्न त्यांनी विचारले होते. हिंसाचारामुळे 2 वर्षांपासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समाजांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हिंसक घटनांमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झालाय, तर हजारो जणांना घर सोडण्याची वेळ आली होती. मैतेई आणि कुकी समाजात जमीन आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्वावरनं वाद सुरू आहे आणि यातला एक समाज हा सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप करतोय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे अभिनेते राहुल सोलापूरकरांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाची. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आता त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. रामजी सकपाळ या बहुजनाच्या घरात जन्मलेला भीमराव हा आंबा वडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला. त्याचंच नाव घेऊन भीमराव आंबेडकर म्हणून तो मोठा होतो. वेदात सांगितल्यानुसार प्रचंड अभ्यासामुळे तो ब्राह्मण म्हणजेच मोठा झालाय. त्या अर्थानं वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं विधान सोलापूरकर यांनी केलंय. यावरनं आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त करत इशारा दिलाय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे अब इंडिया करेगा ग्रोच्या आर्थिक साक्षर उपक्रमाची. भारतातली सर्वात मोठी स्टॉक ब्रोकर असणारी ग्रो कंपनी आर्थिक शिक्षणासाठी उपक्रम राबवतीये. अब इंडिया करेगा ग्रो या उपक्रमातनं नागरिकांमध्ये आर्थिक जागरूकतेसाठी प्रयत्न केला जातोय. ग्रोनं आत्तापर्यंत 170 शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 40,000 लोक आजपर्यंत सहभागी झाले आहेत. तर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर 20 कोटींहून अधिक लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचलेला आहे. ग्रोच्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये पहिल्या 3 राज्यात महाराष्ट्र आहे. SIP मध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक केली जाते, तर कंपनीचे 1,37,00,000 गुंतवणूकदार आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातली. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला एका सामन्यानंतर वगळण्यात आलेला आहे. विराट फिट झाल्यामुळे यशस्वीला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात बाहेर बसवलं. नागपूरच्या एकदिवसीय सामन्यात यशस्वीनं पदार्पण केलं होतं. त्यानंतर 22 चेंडूंमध्ये 15 धावा काढल्या होत्या. त्याच्या तुलनेत श्रेयस अय्यर चांगला खेळल्यानं कटक वनडेमध्ये यशस्वीचा पत्ता आता कट झालाय. पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातनं. बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं चाहत्यांमध्ये मात्र गोंधळ निर्माण झालेला आहे. चाहत्यांनी चिंता सुद्धा व्यक्त केली आहे. एक्सवर त्यांनी पोस्ट केली आहे जाण्याची वेळ आली आहे असं बिग बींनी पोस्टमध्ये लिहिलंय. बिग बींनी रात्रीच्या वेळी केलेल्या या पोस्टमुळे त्यांनी शुभरात्री म्हटलं असावं असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केलाय. तर काहींनी त्यांच्या तब्येतीची चिंता व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन यांनी याआधीही अशा गोंधळात टाकणाऱ्या पोस्ट अनेकदा शेअर केल्या आहेत. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव.